सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी राज्य शासनाने जो GR काढला त्या GR विषयी माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। राज्य शासनाने जो ऑक्टोबरचा जो हप्ता आहे, ऑक्टोबर महिन्याचे जे पात्र महिलांचे पैसे आहेत ते पैसे वर्ग करण्यासाठी म्हणजेच महिलांना वाटप करण्यासाठी जो निधी आहे तो निधी वितरित करण्यासंबंधित जो GR निर्गमित करण्यात आलेला आहे, त्या GR नुसार या ऑक्टोबर महिन्याचे जे पैसे आहेत ते कोणत्या महिलांना येणार आहेत आणि कोणत्या महिलांना या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत याविषयी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम महिलांमध्ये संभ्रम आहे की KYC केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता पडणार आहे की नाही। तर सर्वप्रथम महिलांना आनंदाची बातमी की ज्यांची EKYC राहिलेली आहे त्यांना सुद्धा या ऑक्टोबर महिन्याचे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत आणि बऱ्याच महिलांचे जून किंवा सप्टेंबर जवळपास 3-4 महिने झाले पैसे पडलेले नाहीत। अशा महिलांचे जे अर्ज आहेत ते अर्ज पडताळणी सुरू होती त्यामुळे त्यांचे पैसे पडले नव्हते, परंतु आता अर्जाची पडताळणी झालेली आहे त्यामुळे जे थकीत जे पैसे होते, ज्या महिलांचे काही 2-3 महिन्यापासून पैसे आले नव्हते त्या महिलांना सुद्धा त्यांच्या अर्ज पडताळणी त्या पात्र असतील पडताळणी केल्यानंतर तर त्यांचे सुद्धा मागील महिन्याचे सुद्धा सर्व हप्ते जे मागील महिन्याचे जे पैसे आहेत ते सुद्धा या ऑक्टोबर महिन्यामध्ये पडणार आहेत। आणि ज्यांची KYC झालेली आहे आणि ज्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे पडलेले आहेत आणि ज्यांची KYC राहिलेली आहे अशा सर्व पात्र महिलांना या ऑक्टोबर महिन्याचे सुद्धा पैसे पडणार आहेत। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये या ऑक्टोबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत। त्यामुळे KYC राहिली आणि ऑक्टोबरचे पैसे पडणार नाही असं होणार नाही। त्यामुळे महिलांना आनंदाची बातमी आहे की ज्यांची KYC राहिली आहे त्यांना सुद्धा या महिन्याचे पैसे